जय गजानन. वृषभ राशीच्या जातकांनी फटाफट मनामध्ये एक क्वेश्चन घ्यायचा आहे. काहीही क्वेश्चन असू शकतो तुमचा. तुम्हाला जोही काही प्रश्न पडत असेल, जोही काही गोष्टी तुम्हाला करायच्या असतील, पार्टनर विषयी असेल, जॉब विषयी असेल, रिलेशनशिप विषयी असेल, काहीही असू शकतो, हेल्थ विषयी असेल किंवा एनिथिंग. जोही प्रश्न ह्यावेळेस तुमच्या मनात चालत आहे, जोही संभ्रम आहे, ज्या गोष्टीचं तुम्हाला उत्तर मिळत नाहीये, असं काही असेल, सो आता तुम्हाला उत्तर मिळण्याची वेळ झालेली आहे. जर तुमच्यापर्यंत ही रीडिंग आलेली आहे तर याचा अर्थ ही तुमच्यासाठीच आहे. सो आता आपण स्टार्ट करूया. सगळ्यात अगोदर आपण येस नो मध्ये उत्तर घेऊ की येस, तुमच्या मनात जो प्रश्न होता, जो काही संभ्रम होता, ती गोष्ट घडणार आहे की नाही घडणार आहे, हे आपण अगोदर बघून घेऊ. चूज अ न्यू डायरेक्शन. ज्या गोष्टी तुम्ही बघतायत, ज्या गोष्टी तुम्हाला विचार करतायत तुम्ही, तर त्याच्या बाबतीत तुम्ही चूज करा की याच्यापेक्षाही काही छान मिळेल, याच्यापेक्षाही नवीन चांगला पार्टनर मिळू शकेल. हा पार्टनरमध्ये काही ना काही तुम्ही मनापासून समाधान आहात की नाही आहात, ह्या पण गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत. किंवा कुठलाही जॉब असेल तर त्याच्यापेक्षा पण चांगला मिळू शकतो, हे तुम्ही रिकन्सिडर करा. बघा की नवीन जॉब मिळेल, चूज करा, बेटर ऑप्शन चूज करा. बिझनेस विषयी असेल तर बेटर ऑप्शन चूज करा, बेटर जागा चूज करा तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी. हेल्थ असेल तर चांगला डॉक्टर चेक करा की कुठला डॉक्टर चांगला आहे नाहीये, कुठल्या काही गोष्टी तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाहीत ना, हे बघा. आता आपण गायडन्स बघून घेऊ. आस्क युअर एंजल्स. जर तुम्हाला तरीही प्रश्न पडतच असेल, तरीही तुमचे काही गोष्टी क्लिअर होत नसतील, तर तुम्ही तुमच्या प्रत्येकाच्या गार्डियन एंजल्स असतात. मी अगोदरही सांगितलेलं आहे, प्रत्येकाच्या 2 गार्डियन एंजल असतात. त्यांना तुम्हाला इन्व्होक करायचे. इन्व्होकचा विषयी मी एक व्हिडिओ बनवेलच की प्रत्येकाने आपल्या आपल्या एंजल्सला कसं इन्व्होक करायचं. तर त्यांना इन्व्होक करा आणि त्यांना सांगा की मला याचं उत्तर तुम्हाला द्यायचंय. मेडिटेशन करा, मंत्र चॅन्टिंग करा. मेडिटेशन करत असताना तुमच्या मेंटल स्क्रीनमध्ये किंवा स्वप्नात तरी किंवा कुणाच्या तरी थ्रू तुम्हाला गायडन्स करतातच. एंजल्सला जर तुम्ही सरेंडर झालेत तर एंजल्स तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे हेल्प करतात. आणि व्हिडिओ आवडला असेल, महत्त्वाचा वाटला असेल, तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय गजानन.